तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या या नवीन यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्राफिक्सचा दरबार. ह्या चॅनलवरती इथून पुढं प्रत्येक डिझाईनचं म्हणजे जे सणवार वगैरे काही उत्सव येतील त्यांचं सर्वांचं इथं PLP आणि PSD दोन्ही अपलोड होत राहतील. मटेरियल पण पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मटेरियल पण अपलोड करत जाऊ. आता याच्यावरती आजचं थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असं की आजची जी व्हिडिओ आहे ती कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. त्यामध्ये जे आपलं रक्षाबंधनची ट्रेंडिंग डिझाईन आहे, या डिझाईनमध्ये आपण करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही एकदम 5 मिनिटांमध्ये एडिट करून कस्टमरला देऊ शकता. अशी डिझाईन ही याचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसेल तुम्हाला पुढं. तर चला काही न वेळ घालता करू आपलं डिझाईन सुरुवात. पहिली तर साईज घेतली आपण, एक साईज घेतली आपण 4x5 ची, जी इंस्टाग्रामला रेग्युलर साईज वापरली जाते ते साईज घेतलेली. त्या साईजमध्ये तुम्ही पाहू शकता रिझोल्युशन 500 घेतले, जेणे की आपलं फोटो ब्लर वगैरे नाही झाला पाहिजे. रिझोल्युशनचं कॅल्क्युलेशन वगैरे कसं असते ते आपण नंतर पाहू, नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस डिटेलमध्ये पाहू त्यावेळेस. आता याच्यावरती पहिल्यांदा आपण एक बॅकग्राऊंड घेतलं जे की कॅनव्हास असतो ते पहिलंच येतं शक्यतो. त्याच्यानंतर वरती एक ग्रेडियंट लावला, ग्रेडियंटमध्ये पाहू शकता तुम्ही एक पिंक आणि पर्पल लावलेलं आहे. त्याच्यावरती आपण जरा इफेक्ट वगैरे दिला, त्याचा इफेक्ट तुम्हाला डायरेक्ट असा दिसणार नाही, थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेस झूम करतो आपण त्यावेळेस तुम्हाला इथं दिसेल, पाहू शकते इथं तुम्हाला इफेक्ट दिसत नाही, पण झूम केल्यावरती इफेक्ट ऑन केल्यावरती पाहू शकते इथं तुम्हाला इफेक्ट आता दिसेल. याच्यावरती बॅकग्राऊंडला जरा इफेक्ट वगैरे लावून घेतलाय. त्याच्यानंतर पुढं आपण जसं गेलो त्याच्यावरती जरा एक डिझाईन वगैरे ट्रॅडिशनल डिझाईन वगैरे लावलेली आपण बरोबर. त्याच्या ऑपॅसिटी वगैरे ॲडजस्ट करून व्यवस्थित त्याचा ब्लेंडिंग मोड वगैरे चेंज केला स्क्रीनमध्ये. आता पाहू शकता त्याच्यावरती एक सर्कल घेतला, इथं सर्कलला त्याचं फील वगैरे कमी करून व्यवस्थित त्याला ॲडजस्ट केलेलं आहे. पहिलं जे आपलं खाली ट्रॅडिशनलचं होतं त्याचं पाहू शकतो ऑपॅसिटी वगैरे चेंज करून घेतली, जरा कमी ऑपॅसिटीमध्ये ठेवलं ते, जास्त काही एवढं हेवी नाही ठेवलं ते ट्रॅडिशनल डिझाईन. त्याच्यावरती जे आपलं सर्कल आहे याची फक्त बॉर्डर ठेवली. बॉर्डर कशी ठेवली तर त्याचा फील जो आहे तो फील कमी केलेला आहे. पाहू शकता आता फील आपण कसं केलं आहे कमी ते दाखवतो मी 2च मिनटं. जे आपलं पहिलं वरती सर्कल घेतलं आहे त्याची खाली जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं काय केलं आपण इकडं ऑपॅसिटी वगैरे वरती ऑप्शन आहेत, तुम्ही इकडं वरती पाहू शकते. इथं वरती जो ऑप्शन वगैरे येतात, ह्या जो बॉर्डर आहे जो खालचा सर्कल आहे हा बाहेरची बॉर्डर आहे, आणि वरचा जो आहे तो आतमधून शेप घेतलेला आहे. त्याच्याच वरती आलं तर अजून एक कलरचा शेप घेतलेला आहे. त्याच्या पुढंच आलं तर वरती आपण एक राखीची PNG वगैरे ॲड करून घेतली. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे त्याला थोडंसं इफेक्ट वगैरे मारला राखीला, ते व्यवस्थित आपलं जो सर्कल आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेतली, मध्ये काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये सगळं. त्याच्यानंतर वरती एक आपलं भाऊ आणि बहिणीची असं जे राखी बांधतानाची PNG वगैरे डाउनलोड केली, ॲड केली. तुम्हाला जर मटेरियल पाहिजे असेल तर सांगा, तसं भेटून जाईल. तर पाहू शकता आपण जे इथं फॉन्ट लावलेला आहे याला इफेक्ट वगैरे दिला. त्याच्यानंतर काय केलं आपण याच्यामध्येच जो फॉन्ट आहे त्यालाच एक कॉपी घेतली, खाली बंधन म्हणून रक्षाचं टाळ लावलं आहे तसंच बंधनला पण जो इफेक्ट लावला आहे तोच इफेक्ट खाली पण लावला आहे. आता इथं जो फॉन्ट यूज केला आहे तो फॉन्ट आहे इन्फिनिटी 31. त्याच्यानंतर खाली गेलो आपण इथं जे आपलं टेक्स्टिंग वगैरे आहे ते टेक्स्टिंग वगैरे करून घेतलं. त्याच्यावरती खाली आपण शुभेच्छुकसाठी PNG लावलेली, मी आपलं एक शेप लावलेला आहे. तर शेपमध्ये युनिक कसं केलेलं आहे आपण ते पुढं पाहू, युनिक असा शेप का घेतला आहे. आता त्याच्यानंतर जेवढं आपलं टेक्स्टिंग राहिलेलं होतं निमित्त सर्व बहीण भावांना या पवित्र सणांच्या ते ऑन करून घेतलं, म्हणजे ते टेक्स्टिंग घेतलेलं आहे हे पूर्ण तुम्हाला PSD भेटूनच जाईल. त्याच्यामध्ये PSD आणि PLP दोन्हीमध्ये पण आहे, पूर्ण रेडी आहे. फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे तिथं, जर तुम्हाला काही ज्यांचे शुभेच्छुक वगैरे टाकायचे आहे ते चेंज करू शकता. पूर्ण आपलं मटेरियल चेंजेबल मटेरियल दिलेलं आहे पूर्ण, तुम्ही पाहू शकतात. आता याच्यामध्ये तुम्ही असं पूर्ण सिलेक्ट करून याचा कलर वगैरे चेंज करू शकता, इथं पाहू शकतात. इथून कलर वगैरे चेंज करू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता याच्यात पुढे गेलं तर हेच जे शेप वगैरे घेतलेत तर शेपचं काही केलं आपण एक अजून कॉपी घेतलेली पुढं, आणि त्याचा कलर आपण थोडासा लाईटमध्ये ठेवलेला आहे. आता पाहू शकतात यांनी काय झालं की 2 प्रकारे इफेक्ट तयार झाला. 2 शेप घेतल्यामुळे वरती त्याच्यावरती एक बॉर्डर टाईप आलं थोडंसं, पाहू शकता अशा प्रकारे बॉर्डर येतं. तुम्हाला ऑन ऑफ करून दाखवले मी. याचा ब्लेंडिंग मोड वगैरे ओव्हरले करून घेतलेला आहे इथं. याच्यानंतर पुढं काय केलं आपण याच्यावरती ग्रुपिंग वगैरे घेतलं आहे. आता पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसेल, तुम्ही पाहू शकता तिथं. त्याच्यामध्ये तसंच पुढं आलो आपण इथं शुभेच्छुकसाठी एक शेप घेतला याच्यावरती, त्याच्या शुभेच्छुकची आपलं टेक्स्टिंग ते ॲड केलं. त्याच्यामध्ये जे आपलं एक मॉडेल घ्यायचं आता त्याच्यासाठी बॅकग्राऊंडला एक शेप घेतला सर्क्युलर, म्हणजे जे आपलं मॉडेल आहे त्यांच्या बॅकला लावण्यासाठी, जेणेकरून आपल्या डिझाईनला क्रिएटिव्हिटी येईल. त्याच्यावरतीच एक आपलं जे मॉडेल असणार आहे शुभेच्छुक जे आपल्याला टाकायचे ते त्यांचा फोटो वगैरे ॲड करून घेतला. नंतर त्यांचं नाव वगैरे ॲड करायचं. तर याला पहिलं जे आपला फोटो घेतला आहे त्याला इफेक्ट वगैरे मारायचे. इफेक्ट कसे मारायचे तर कंट्रोल शिफ्ट आणि ए प्रेस करायचं, जेणे की कॅमेरा ओपन होईल असा, आणि याच्यातून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तिथून जे आपले पिक्सेल लॅबवरती करणारे डिझाईन म्हणजे PLP वापरणारे तर त्यांनी काय करायचं डायरेक्ट गॅलरीतूनच तुम्ही इफेक्ट देऊ शकता.
आता याच्यातून काय करायचं आपल्याला, आता टेक्स्टिंग करायचं आहे, ज्यांचं जे नाव वगैरे असेल काय ते पाहू ते ऑन करून घेतलं, त्याच्यामध्ये जे काही नाव वगैरे असेल ते लावायचं. त्याचा जर कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचा तुम्ही करू शकता. आता इन्फिनिटी 39 फॉन्ट इथं यूज केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली जे आहे ते खाली टेक्स्टिंग वगैरे टाकलं, त्यांची काही ती असेल त्यांची जी पोस्ट वगैरे असेल, काही ज्यांचं जे पद असेल ते पद वगैरे काय असेल ते टाकलेलं आहे. त्याचे अलाइनमेंट वगैरे तुम्ही चेंज करू शकता. टोटल एडिटेबल PSD आणि PLP दोन्ही पण आहे याच्यामध्ये पाहू शकतात. आता तिथं खाली यूज केलेलं आहे आपला बालू फॉन्ट, त्याच्यावरती आलं. याच्यात पाहू शकता तुम्ही अलाइनमेंट वगैरे असं सेंटरला वगैरे घेऊ शकता. तुम्हाला ज्या प्रकारे अलाइनमेंट चेंज करायची त्या प्रकारे तुम्ही चेंज करून घेऊ शकतात. आता तसंच पुढं जसं पुढे येशाल तुम्ही तसं याला वरती इथं त्यांचा जर काही लोगो वगैरे असेल तर लोगो वगैरे टाकू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो लोगो टाकायचा आहे तो तुम्ही इथं चेंज करून घेऊ शकता याच्यामध्ये. तेच पुढं आलं, जरा इफेक्ट वगैरे आपल्याला दिलं ते लोगोला पण म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलं, त्याच्यामध्ये ब्राईटनेस वगैरे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला. पुढं आलो, त्याला वरती जे आपलं मंडला आर्टची डिझाईन आहे, मंडला आर्टची बॉर्डर ती लावून घेतली डिझाईनला आपली प्रॉपर पूर्ण वरच्या साईडनी, आणि साईडनी पण लावायची आपल्याला. त्याचीच कॉपी वगैरे घेऊन तयार केलेली पूर्ण त्याची PNG तुम्हाला मटेरियल म्हणजे आपलं PSD आणि PLP मध्ये PNG म्हणून दिलेली. त्याच्यामध्ये काय तुम्हाला करायचं नाही, त्याची ऑपॉसिटी थोडीशी कमी ठेवलेली आणि कलर जे ब्लेंड मोड आहे तो चेंज केला आहे. आणि शेवटला जो आपला फायनल इफेक्ट डिझाईनमध्ये ग्लो येण्यासाठी आपण जे ब्राईटनेस वगैरे ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे, आणि लास्टला जो आपला काही लोगो असेल तो लोगो ॲड करून व्यवस्थित तिथं केलेलं आहे. पाहू शकता याच्यात जो काय पासवर्ड आहे तो आपला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. व्यवस्थित तुमचं होईल सर्व. आता सेव्ह करून घेऊ. सेव्ह केलं, जो आपल्याला जिथं सेव्ह करायचं आहे तो पाथ सिलेक्ट करायचा आणि तिथं सेव्ह करून घ्यायचं व्यवस्थित. पाथ सिलेक्ट झाला की फक्त सेव्ह ॲज PNG किंवा JPG मध्ये म्हणा, JPG मध्ये सेव्ह केलं तर होऊ शकतं. डायरेक्ट इथं पहा सेव्ह ॲज JPG केलं, काय नेम द्यायचं तुम्हाला इथं नेम द्यायचं आणि सेव्ह म्हटले तर सेव्ह होऊन जाईल. पिक्सेल लॅब वाल्यांना तर माहितीची कसं सेव्ह करायचं काय ते तुम्ही ते व्यवस्थित सेव्ह वगैरे करून. तर पाहू शकता अशा प्रकारे आपली डिझाईन पूर्ण झालेली इथं. याच्यामध्येच तुम्हाला जर काय डाऊट वगैरे असेल, काही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढचे जे काय आपले डिझाईन अपलोड होतील ते पहिलं तुमच्यापर्यंत येतील आणि व्यवस्थित तुम्ही एडिट वगैरे करून तुमची जे आपलं काही बिझनेस असेल तो वाढवू शकता. धन्यवाद.